नमस्कार. मोदक माई प्रस्तुत मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. इकडे तुम्हाला अशी सुंदर चटकदार मस्तपैकी मी जी कैरीची चटणी दाखवते आहे, नक्की बघा आणि करा. आता मी इथे ओलं खोबरं घालून घेतलं आहे आणि लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत, कांदा घातला आहे. हे बघा, 1 वाटी खोबरं होतं, 1 वाटीपेक्षा थोडं कमी असेल आणि तेवढंच सेम कैरीचा पल्प ही कैरी आहे ना, अशी आपल्याला वाटते की पिकलेली आहे, पण खूप आंबट आहे. त्याच्यामुळे मी ही कैरी चटणीसाठी वापरले. आणि आता याच्यामध्ये घालायचं आहे गूळ, तिखट आणि मीठ. म्हणजे ओलं खोबरं, कांदा, कैरी, गूळ, मीठ आणि तिखट, लाल तिखट, हे साधं मिरची पावडर आहे. हे सर्व छान फिरवून घ्यायचं आहे. ही चटणी मला असंच सुचलं आपण काहीतरी वेगळं करूया, म्हणून मी करून पाहिली आणि ती इतकी टेस्टी लागली, खूपच जास्त टेस्टी झाली होती. नंतर मला असं वाटलं की उगाच मी मिक्सरला केली, ही पाट्यावर वाटली असती तर ह्याला अजून मजा आली असती. पण हरकत नाही, आता मी नेक्स्ट टाईम पाट्यावर करेन. तर अशी ही चटणी अजून एकदा फिरवून घेऊया. थोडी जाडसरच ठेवायची, छान लागते. मी पाणी न वापरता ही फिरवून घेतलेली आहे, कारण कैरी जरा पिकली होती आणि कांद्याचं पण पाणी सुटतं, त्या हिशोबाने ती बरोबर झाली. आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही लागली. तर आज आमच्याकडे स्वयंपाक आहे फ्लावर आणि वाटाण्याची रस्सा भाजी आणि मस्तपैकी आंबट गोड अशी कैरीची चटणी, चपाती, वरण, भात. तर इथे आपली चटणी तयार झाली बघा. आता याच्यामध्ये आपण फोडणी घालायची आहे. तर मी इथे तेल घालून घेतलं आहे पळीमध्ये आणि आता मी गॅस लावणार आहे, कारण आधीच जर आपण गॅस लावला तर मग तेल ओतताना भांड्याला इजा होऊ शकते, म्हणून मी आधी तेल ओतून घेते. यामध्ये आता आपल्याला फक्त मोहरी आणि हिंग घालायचं आहे. बरं, ही चटणी मला कोणी शिकवलेली नाही आहे, ही माझ्याच डोक्याने आज मी केली आणि ती अतिशय छान झाली. तुम्ही नक्की करून बघा. तर मी इथे मोहरी घालून घेतली. ही छान खमंग झाल्यानंतर याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे. तेल थोडं मी जास्तीचंच घेतलं याच्यासाठी, म्हणजे ही चटणी आपली टिकेल चांगली. आता इथे हिंग पण घालून घेतलं आहे. आता आपण गॅस घालवायचा आहे, नाही तर सगळी फोडणी करपू शकते. तर अशी आपली ही चटकदार चटणी तयार झालेली आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, पूर्ण व्हिडिओ बघा. अजून मी पुढे भाजी पण केली आहे, तीही बघा. भाजीसाठी मी जे वाटण वापरलं आहे त्याचा बऱ्याच वेळा व्हिडिओ दाखवलेला आहे, तर तुम्ही मागे जाऊन तळलेलं वाटण असं जर व्हिडिओ शोधलात तर तुम्हाला सापडू शकतो. आणि मी बऱ्याच वेळा सांगते पण मी वाटणामध्ये काय घेतलं, तर कांदा, खोबरं भाजून घ्यायचे, धणे. ही बघा आपली चटणी तयार झालेली आहे. मस्त अशी तोंडाला पाणी सुटलं, अगदी छान आणि खरंच खूप टेस्टी झाली आहे. चला तर मग आता आपण भाजीची तयारी करूया. इथे मी एका कढईमध्ये तेल घालून घेणार आहे. ॲक्च्युली मी सगळी तयारी आधीच करून ठेवलेली आहे भाजीची, फक्त फोडणी घालायची आहे. तुम्हाला तेवढंच दाखवते. उगाच व्हिडिओ मोठा करण्यापेक्षा मी आपलं सगळी तयारी करते आणि मगच तुम्हाला व्हिडिओ दाखवते. हे नेहमीचंच मी शक्यतो असंच करते.
इथे आपण कांदा घालून घेतला आहे आणि त्याच्या बरोबरीने आलं लसूण मिरचीची पेस्ट घातली आहे. तर ही जी पेस्ट आहे याच्यातली मिरची आहे ह्या जरा लाल झालेल्या होत्या म्हणून मी याची पेस्ट बनवून ठेवली. आलं लसूण आणि मिरची याची पेस्ट बनवूनच ठेवली होती आणि फ्रीझरमध्ये होती म्हणून जरासं तिला वेळ लागेल, पण ती कांद्यासोबत व्यवस्थित होऊन जाईल. तर आपला असा कांदा आणि लसूण परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये मी घालणार आहे तळलं वाटण, जे मी तुम्हाला म्हटलं कांदा खोबरं आणि धणे भाजून घ्यायचे, त्यासोबतच काळी मिरी दालचिनी आणि लवंग ह्या 3 गोष्टी घालायच्या आणि सगळं व्यवस्थित परतून तेल घालून त्याच्यामध्ये पुन्हा एकदा खरपूस भाजून घेऊन वाटण करून घ्यायचं आहे. तर हे वाटण मी आता 1-2 चमचे घातलं आहे आणि तेही छान कांद्याबरोबर परतून घेणार आहे. आता यामध्ये आपल्याला बेसिक काही ड्राय मसाले घालायचे आहेत. तर मी इथे घालणार आहे हिंग तर तुम्हाला माहिती आहे मला सर्वात जास्त आवडतं, आणि लाल मिरची पावडर, धणे पावडर आणि हळद. तर इथे हे मसाले घालून झालेले आहेत. आता आपण हे सगळं व्यवस्थित परतून घेऊया. परतून थोडंसं परतताना याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं, म्हणजे मग आपला जो मसाला आहे तो छान फुलेल आणि खाली लागणार नाही, करपणार नाही आणि आपल्या भाजीला रंगही छान येईल. तर इथे मी हलकंसं परतून घेतलं आहे गॅस कमी करून. आता याच्यात उकळतं पाणी घालणार आहे. जेणेकरून आपले मसाले सगळे रिलीज होतील आणि रंग सुंदर येईल आपल्या भाजीला. आता आपण नेक्स्ट स्टेप करायची आहे, ती म्हणजे यात टोमॅटो घालून घ्यायचं आहे. गावठी टोमॅटो आहेत त्यामुळे खूप छान आंबट आहेत हे टोमॅटो. 2 छोटे छोटे मी टोमॅटो घातले आणि आता आपण यात भाजी घालून घ्यायची. तर मी इथे फ्लावर आणि मटार घालून घेते. आणि आता यात मी मीठही घालून घेणार आहे, म्हणजे मग सगळं एकत्र छान आपल्याला परतवता येईल. साधी सोपी भाजी आहे. वाटणं तयार असले की भाज्याही पटापट होतात. मटारही माझ्याकडे सोलून ठेवलेले आहेत फ्रीझरला आधीच. 10 किलो मटार आणून मी सोलून ठेवले होते, कारण माझ्या ऑर्डर पण चालू असतात, मग मला लागतात सतत. ते फ्रोझन मटरपेक्षा मग हे सोलून ठेवलेले फार आवडतात मला. आता ही भाजी एकसारखी करून घेऊया आणि याच्यावर झाकण ठेवूया. 5 ते 7 मिनिटांनी आपण पुन्हा हे झाकण उघडून बघायचं आणि त्या स्टेजला आपल्याला मीठ वगैरे चेक करायचं. चला तर मग आता आपण याच्यावर झाकण ठेवूया. थोडं पाणी ॲडजस्ट करते मी आणि ही भाजी आपण झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की करा. सबस्क्रायबर ऑलरेडी असाल तर हाईप करा. हाईप कसं करायचं तर आपण लाईक जेव्हा करतो त्यानंतर एक हाईपचा ऑप्शन येतो. ते हाईप प्रेस केलं की काही पॉईंट्स मला मिळतात. तर हाईप नक्की करा. ही बघा आपण भाजी शिजवून घेतलेली आहे. मस्त भाजी झालेली आहे.
थोडंसं रंगावरनं कळतं आहे मीठ पण कमी वाटतं, म्हणजे जेव्हा भाजीचा वास येतो त्यावेळेसच आपल्याला कळतं की मीठ परफेक्ट आहे की नाही. आणि जेव्हा तुमचं मीठ वगैरे सगळं व्यवस्थित असतं तेव्हा भाजी एकसारखी शिजते. तर मी यात थोडंसं या स्टेजला मीठ घातलं आहे आणि अगदी थोडंसं गूळ घातलं आहे, कारण आपण टोमॅटो घातलं आहे तर नुसतीच भाजी आंबट होईल. आता हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असल्यास घाला, पण आम्ही थोडंसं हलकंसं गोड जेवण खातो त्याच्यामुळे आम्हाला थोडं तरी गोड आवडतंच. अशी इथे आपली भाजी तयार झालेली आहे. आता हिला आपण छानपैकी सजवून घेऊया. तर आपण कशी सजवतो भाजी नेहमी, भरपूर कोथिंबीर घालून. टेस्ट केली, मस्त झाली, एकदम छान झालेली आहे. आता आपला फायनल टच देऊया आपण ह्याला. चला मंडळी, या जेवायला. कशी वाटली भाजी कमेंट करून नक्की मला कळवा. लाईक करा, हाईप करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझे असेच नवनवीन रेसिपीज बघत चला. तर आता आपण इथे भरपूर अशी कोथिंबीर घालूया. मस्त दिसते, कोथिंबीर घातली की भाजी अगदी छान दिसते. ही भाजी ब्रेड बरोबर पण खायला छान लागते किंवा चपातीशी छान लागते, तांदळाच्या भाकरी बरोबर पण छान लागते. चला तर मग मंडळी, आपण भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबते. या जेवायला. धन्यवाद.